श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे स्वतःची किंमत ओळखणारी स्त्री। सपना आरशासमोर उभी होती। तिच्या नजरेत दुःख आणि निराशा होती। स्वतःला पाहताना तिला जाणवत होतं की तिचं अस्तित्व फक्त 4 भिंतीमध्ये अडकून पडलं आहे। लग्नाला 6 वर्ष झाली होती, पण अजूनही ती या घरची सूनच होती। एक पत्नी म्हणून तिला कधीच मान मिळाला नव्हता। सपना, किती वेळ लावतेस? चहा तयार नाही का अजून? अजयचा करडा आवाज ऐकू आला आणि तिची विचारमग्नता भंगली। ती घाईघाईने स्वयंपाकघरात गेली। हो, आलेच, ती उत्तरली, पण तिच्या स्वरातला थकवा कुणालाही जाणवला नव्हता, कारण या घरात तिच्या भावना कधीच कुणाला महत्त्वाच्या वाटल्या नव्हत्या। तिने चहा कपात ओतला आणि सासू सासरे आणि अजय समोर ठेवला। अजयने कप उचलला आणि एक घोट घेताच चेहरा वाकडा टेकडा केला। हे काय आहे? चहा बनवायला पण तुला येत नाही का? तो रागाने ओरडला। सपना गडबडली। मी दुसरा करून आणते। राहू दे, सासूबाईंनी टोमणा मारला। हिला साधं स्वयंपाक पण करता येत नाही। मुलींनी शिकायचं, मोठ्या नोकऱ्या द्यायच्या आणि मग त्या घरात काही करू शकत नाहीत। सासऱ्यांनीही तिच्याकडे कटाक्ष टाकला। आम्ही तुला आमच्या घरात सून म्हणून आणलं होतं, काही कमावणारी बाई म्हणून नाही। घर सांभाळायला शिक। सपनाने काही न बोलता डोकं खाली झुकवलं। तिला हे नवीन नव्हतं। रोज असाच अपमान तिला सहन करावा लागायचा। सुरुवातीला तिला वाटलं होतं की सासरचे आपल्याला आपलंसं करतील, नवरा प्रेम देईल, पण इथे तर तिचं अस्तित्वच नव्हतं। ती वाकून कप उचलत असतानाच अजय म्हणाला, आणि हे ऐक, उद्या माझे काही मित्र घरी येणार आहेत। कुठल्या फालतू कपड्यात त्यांच्यासमोर येऊ नकोस। नीट दिसत जा आणि बोलण्याची गरज नाही, तोंड बंद ठेव। त्याच्या या वाक्याने तिला आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं। तोंड बंद ठेव, इतकीही किंमत नाही का माझ्या शब्दांना? ती रात्री उशिरा खोलीत गेली। अजय मोबाईलवर काहीतरी बघत होता। तिने धीर गोळा करून विचारलं, अजय, मला एक विचारायचं होतं। त्याने चिडून मोबाईल बाजूला टाकला। आता काय नवीन? मी काहीतरी करावं असं वाटतंय, म्हणजे काहीतरी शिकावं किंवा नोकरी करावी। काय? अजय हसला। तुझ्या डोक्यात हा विचार आणलाच कुणी? माझी मैत्रीण प्रिया, तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे। ती म्हणाली होती की मी पण। बस, अजय रागाने ओरडला। तुला कसली नोकरी करायची आहे? हे असलं फालतू स्वप्न पाहणं बंद कर। तुला घर सांभाळायला सांगितलं आहे, तेच कर। सपना गप्प बसली। तिच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण ती सवय झाल्यासारखं ते लपवू लागली। कित्येक वर्ष झाली होती असं वागणूक सहन करत। आता ती बधीर झाली होती, पण यावेळी वेगळं होतं। ही वेळ तिच्यासाठी शेवटची असणार होती। सपना खोलीत गप्प बसली होती। अजय झोपला होता, पण तिला मात्र झोप शांत लागत नव्हती। विचारांच्या भोवऱ्यात ती अडकली होती। तुला कसली नोकरी करायची आहे? अजयचे शब्द तिच्या कानात घुमत होते। सकाळी ती लवकर उठली, घरातल्या सगळ्यांची कामं उरकली आणि स्वतःसाठी वेळ काढत मोबाईल घेतला। ती स्वतःची मैत्रीण प्रियाला मेसेज करणार होती, पण तेवढ्यात सासूबाई समोर आल्या। काय करत आहेस एवढं मोबाईलमध्ये? त्या संशयाने विचारू लागल्या। काही नाही, तसंच। तिने मोबाईल पटकन बाजूला ठेवला। ह्या घरात बायकांना बाहेरचं काम करण्याची गरज नाही, समजलं? आम्ही तुला लग्न करून या घरात नोकरी करायला नाही, तर घर सांभाळायला आणलंय। सपना काही बोलली नाही। आता तिला हे सगळं नेहमीचंच झालं होतं। तिच्या सासूबाईंच्या या बोलण्यावर तिला रागही आला नाही, कारण हा तिच्या घरात चालत आलेला विचार होता। तेवढ्यात अजय आला आणि कामाच्या घाईत बोलला, मी संध्याकाळी काही मित्रांना बोलवलंय, नीट राहा आणि त्यांच्यासमोर कोणतंही वेडसर बोलू नकोस। फक्त जेवण वाढायचं आहे, एवढंच तुझं काम आहे। तिच्या मनात काहीतरी तुटलं। मी फक्त जेवण वाढणारी आहे का? एक बायको म्हणून मला इतकीही किंमत नाही का? अजयच्या मित्रांचं स्वागत करत सगळे हसत गप्पा मारत होते। सपना आत स्वयंपाकघरात काम करत होती, तेव्हा एका मित्राने विचारलं, सपना, तू काय करतेस? सपना हसून म्हणाली, अजून काही नाही, पण मला काहीतरी करायचंय। हे ऐकताच अजय जोरात हसला। हिला वाटतंय ती काहीतरी करेल,
अहो, हिचा स्वयंपाकसुद्धा नीट होत नाही, ही नोकरी काय करणार? सगळ्यांनी जोरजोरात हसून टाळ्या वाजवल्या. त्या क्षणी सपनाला आतून काहीतरी मोडल्यासारखं वाटलं. ही पहिली वेळ नव्हती, पण आज हे सहन करणं तिला अशक्य झालं. इतकं कमी लेखलं जातंय, मी इतकी क्षुल्लक आहे का? रात्री ती माझघरात एकटीच बसली होती, तेव्हा तिचा मोबाईल वाजला. प्रिया होती. सपना, कशी आहेस? ठीक आहे, सपनाने नीरस आवाजात उत्तर दिलं. तुला कधीपासून सांगते, काहीतरी सुरू कर ना. मी एक बिझनेस सुरू केलाय. तुला नोकरी हवी असेल तर मी मदत करू शकते. सपना अवाक झाली. पण मला कसं जमेल? तू शिकलेली आहेस ना, मग तुला कशाची भीती? फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. प्रियाच्या बोलण्याने तिला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. ती त्या रात्री उशिरा झोपली, पण मनात काहीतरी पक्क ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अजयला सांगण्याचं धाडस करून ती म्हणाली, मला प्रियाच्या कंपनीत काम करायचं आहे. अजय आणि सासूबाई एकदम ओरडले. काय, तुला बाहेर काम करायचंय? हो, ती ठामपणे म्हणाली. हे घर सोडून बाहेर पाय टाकशील तर परत यायचं नाही. अजयने थेट तिला धमकी दिली. सपनाला क्षणभर भीती वाटली, पण तिने आतून धीर केला. मी आता मागे हटणार नाही. माझी किंमत ओळखायची वेळ आली आहे. सपनाने अजयसमोर ठाम उभी राहून सांगितलं होतं, मला प्रियाच्या कंपनीत काम करायचं आहे. घरात एकदम शांतता पसरली. क्षणभरासाठी कुणालाही विश्वास बसला नाही की ती असं म्हणेल. अजयने डोळे वटारले. सपना, पुन्हा एकदा विचार कर. जर तू बाहेर पाय ठेवला तर परत या घरात पाऊल टाकायचं नाही. सासूबाईंनी पण हातातलं पाण्याचं भांडं जोरात फरशीवर आपटलं. घरच्या बायकांनी बाहेर जाऊन पैसे कमावणं म्हणजे आमच्यासाठी लाजिरवाणं आहे. सपना शांत उभी होती. आतून ती हादरली होती, पण यावेळी तिला तिच्या निर्णयावर शंका घ्यायची नव्हती. मी फक्त पैसे कमावण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी बाहेर पडते. आजवर फक्त दुसऱ्यांसाठी जगले, पण आता स्वतःसाठी जगायचंय. अजयने हसून म्हणालं, अगं, तुला कोण जॉब देईल? तुला काहीही येत नाही. हे ऐकून सपनाला आतून खोल दुखलं. अजयला खरंच असं वाटतं की मी काही करू शकत नाही. त्या रात्री सपनाला झोप येत नव्हती. एका बाजूला आठवणी होत्या, या घरात घालवलेले 6 वर्ष, तिच्या प्रत्येक प्रयत्नांची केलेली थट्टा, सासरच्या टोमण्यांनी भरलेले दिवस, आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन भविष्य होतं, जिथे तिला संधी होती स्वतःचं आयुष्य घडवण्याची. तिने मनाशी निर्णय घेतला, या घरात राहणं म्हणजे माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करणं आहे. मला जाणं गरजेचं आहे. सकाळी ती सगळं आवरून निघायच्या तयारीत होती. तिने बॅग उचलली आणि घराच्या दरवाजाकडे वळली. सासूबाईंनी तिला पाहिलं आणि लगेच अडवलं. हे काय, कुठे चाललीस? मी हे घर सोडून चालले आई. तिचा आवाज धीट आणि शांत होता. तुला माहितीये ना, हे घर सोडल्यावर तुला काहीही मिळणार नाही, सासऱ्यांनी थंड स्वरात सांगितलं. हो माहितीये, पण माझा स्वाभिमान गमावून इथे राहण्यापेक्षा मी बाहेर जाऊन संघर्ष करेन. अजयने वक्र हास्य केलं. ठीक आहे, जा, पण 2 दिवसातच परत येशील, कारण तुला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय आहे. सपनाने त्याच्याकडे बघितलं. मी आता कोणावरही अवलंबून नाही, हे तू लवकरच समजून घेशील. आणि तिने घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवलं. सपना सरळ प्रियाच्या घरी गेली. प्रिया तिला पाहून खुश झाली आणि मिठी मारली. मला माहीत होतं तू निर्णय घेणार. माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. सपना उदास हसली. आता पुढे काय करायचंय ते सांग, प्रियाने विचारलं. सपनाने दीर्घ श्वास घेतला. मला आत्मनिर्भर व्हायचंय. मी नोकरी करायला तयार आहे. प्रिया तिला तिच्या कंपनीच्या एका छोट्या प्रोजेक्टवर काम शिकवू लागली. सपना दिवसरात्र मेहनत घेत होती. ती नव्या गोष्टी शिकत होती, वेळेचं नियोजन करत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकत होती. एका महिन्याने तिला तिच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी पैसे मिळाले. तिने हातात आलेली पहिली कमाई पाहिली आणि डोळ्यात पाणी आलं. आजपर्यंत मला माझी किंमत कधीच कळली नव्हती, पण आता मी स्वतःला सिद्ध करणार.
ती एक छोटीशी रक्कम होती, पण तिच्यासाठी ही पहिली मोठी पायरी होती. त्या दिवशी तिने सगळ्या जुन्या आठवणी मनातून बाजूला ठेवल्या आणि ठरवलं, मी आता परत मागे वळून पाहणार नाही. सपनाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. तिने प्रियाच्या मदतीने छोट्या छोट्या प्रोजेक्ट्सवर काम करायला सुरुवात केली. दिवस रात्र मेहनत घेत ती स्वतःला सिद्ध करत होती. तिच्या पहिल्या कमाईचा आनंद अविस्मरणीय होता. तिने एक छोटी रक्कम आई-वडिलांकडे पाठवली, कारण लग्नानंतर त्यांनी तिला आर्थिक मदत कधीच मागितली नव्हती. आईचा फोन आला, बाळा, तुझ्या निर्णयावर आम्हाला अभिमान आहे, पण अजूनही समाजाच्या बोलण्याने काळजी वाटते. सपनाने हसून उत्तर दिलं, आई, आता मी समाजाच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही. माझं आयुष्य मला घडवायचंय. प्रियाच्या ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी तयारी सुरू होती. हा प्रोजेक्ट मिळाला तर कंपनीला मोठा फायदा होणार होता. सपना, तुला ह्या प्रेझेंटेशनची जबाबदारी घ्यायला हवी, प्रियाने सांगितलं. सपनाने आश्चर्याने विचारलं, मी अजून नवीन आहे. इतक्या मोठ्या क्लायंटसमोर मी कशी बोलू? प्रियाने तिच्या डोळ्यात बघितलं. सपना, तू आत्तापर्यंत जे काही शिकली आहेस ते दाखवायची वेळ आली आहे. तुला विश्वास ठेवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्या रात्री सपना झोपली नाही. तिने दिवसरात्र मेहनत करून प्रेझेंटेशन तयार केलं. अजय आणि सासूबाईंना सपनाच्या कामाबद्दल कधीच विश्वास नव्हता, पण एके दिवशी त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने अजयला सांगितलं, अरे, तुझी बायको खूप चांगलं काम करते म्हणे. तिच्या कंपनीचा मोठा क्लायंट आहे बाजारात. हे ऐकून अजय चिडला. हिला एवढं कसं जमलं? त्याच्या मनात पहिल्यांदा अस्वस्थता आली. जेव्हा ती सोडून गेली होती तेव्हा त्याला खात्री होती की ती 2 दिवसात परत येईल, पण आता? सासूबाई म्हणाल्या, आपल्या घराची इज्जत बाजारात गेली. आपल्या घरच्या बाईला लोक काम करणारी म्हणून ओळखत आहेत. सपनाने मोठ्या आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन दिलं. तिच्या कल्पनाशक्तीने आणि मेहनतीने क्लायंट प्रभावित झाले. त्यांनी प्रोजेक्टला मंजुरी दिली. प्रियाने तिला मिठी मारली. सपना, तू सिद्ध केलंस. त्या रात्री सपनाने स्वतःसाठी एक छोटंसं सेलिब्रेशन केलं. ती बाल्कनीत उभी राहून स्वतःशी म्हणाली, मी हरले नाही. मी स्वतःची किंमत ओळखली आणि आता जगही माझी किंमत ओळखेल. एका दिवशी अजयच्या मित्राने विचारलं, अरे, तुझी बायको इतक्या मोठ्या कंपनीत काम करते, तू काहीच म्हणत नाहीस? अजयला हे सहन होत नव्हतं. तो संतापाने म्हणाला, ती आमच्यासाठी अस्तित्वातच नाही. मित्राने गालात हसत उत्तर दिलं, असं म्हणू नकोस अजय. ती आता तुझ्या इतकीच किंवा कदाचित तुझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे. हे ऐकून अजयला असह्य झालं. ही बाई इतक्या सहज यशस्वी कशी झाली? तिला माझी गरज नाही. त्याच्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली. ती कधीच परत येणार नाही आणि कदाचित तिला माझी गरजही नाही. सपनाने तिच्या पैशातून एक छोटंसं घर भाड्यानं घेतलं. हे तिचं स्वतःचं पहिलं घर होतं, जिथे तिने स्वतःच्या मेहनतीने प्रवेश केला होता. एका दिवशी तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. सपना, मी अजय बोलतोय. आपण भेटू शकतो का? सपनाने दीर्घ श्वास घेतला. तिला माहीत होतं, हा अजय तोच नव्हता जो तिला कमी लेखायचा. तो आता वेगळ्या कारणासाठी तिला भेटू इच्छित होता. तिच्या मनात 100 प्रश्न उभे राहिले. प्रियाने विचारलं, सपना, तू भेटणार आहेस का? ती काही क्षण शांत राहिली आणि मग उत्तर दिलं, हो, पण आता मी जुनी सपना नाही. मला फक्त दाखवायचं आहे की मी कुठे पोहोचले आहे. दुसऱ्या दिवशी ती एका कॅफेमध्ये अजयला भेटायला गेली. तो तिच्यासमोर बसला. त्याच्या चेहऱ्यावर न जाणो कशाची भावना होती. अहंकाराचा, पराभव, अपराधीपणा की पुन्हा तिला कमी समजण्याची सवय. अजयने बोलायला सुरुवात केली. सपना, कशी आहेस? खूप चांगली आहे, ती निर्धाराने बोलली. तो थोडा गडबडला. तू खूप बदललेली आहेस. बदलणं गरजेचं होतं, ती शांतपणे म्हणाली. त्याने मान डोलवली. सपना, मी जे काही बोलायचो, मला वाटायचं की तू काही करू शकत नाही, पण आता समजलंय की चूक माझी होती. सपना त्याच्याकडे सरळ पाहत होती. तिला त्याच्या या शब्दात खरं समाधान मिळत नव्हतं. माझी चूक झाली. मला परत एक संधी देशील?
अजयने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. त्या क्षणी सपनाच्या मनात जुन्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. अजयचे तिरस्काराचे शब्द, घरच्यांनी दिलेला अपमान, तिच्या प्रत्येक निर्णयावर घेतलेला आक्षेप. आता तिला परत त्या आयुष्यात जायचं नव्हतं. ती हळूच हसली आणि शांतपणे म्हणाली, अजय, तुला माहीत आहे का, मी इतकी वर्ष तुझी साथ दिली. तुझ्यासाठी मी माझे स्वप्न बाजूला ठेवले. तुझ्या कुटुंबासाठी मी स्वतःला हरवत गेले. पण त्याचा मोबदला काय मिळाला? फक्त अपमान. तो गप्प बसला. माझ्या क्षमतेवर तुला कधी विश्वास नव्हता, पण मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचले. अजयला उत्तर देता आलं नाही. त्या भेटीनंतर सपना कॅफेच्या बाहेर आली. हवेचा एक गार झोका तिच्या चेहऱ्यावर आला. ती आकाशाकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, मी कोणावरही अवलंबून नाही. आता माझ्या आयुष्याचा मार्ग मीच ठरवणार. ती तिच्या नव्या घराकडे वळली. आता ती स्वतःसाठी जगणार होती, स्वतःच्या किमतीसाठी, स्वतःच्या मेहनतीसाठी. सपनाने तिच्या आयुष्याचं नवीन पान उलगडलं होतं, जिथे अपमान नव्हता, फक्त आत्मसन्मान होता आणि यश होतं. सपनाची गोष्ट फक्त तिची नाही, तर प्रत्येक स्त्रीची आहे, जिला स्वतःची किंमत ओळखायची आहे. जेव्हा स्त्री तिच्यावर होणाऱ्या अपमानाला सहन करणं सोडते आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करते, तेव्हा जग तिला सलाम करतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.